10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निकालाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आलेली आहे, जी साम टीव्ही वरून आलेली आहे। तर आज आपण जाणून घेऊया ते तुमच्या निकालच्या बाबतीत कोणती बातमी समोर आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप वेट करत आहात की निकाल कधी लागणार। तर 10वी आणि 12वीच्या निकालच्या बाबतीत तारीख ठरून आलेली आहे। तर ते तारीख कोणती आहेत मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण जे पहिला बघितलं होतं, जे 28 एप्रिल रोजी जे संप लागणार होता, शिक्षकांचा जे संप लागणार होता, त्यामुळे तुमचा जे रिझल्ट आहे 10वी आणि 12वीचा ते पुढे जाण्याची दाट शक्यता होती। जर आपण मागच्या वर्षीचा जर आपण रिझल्ट बघितला, जे की 5 मेला 12वीचा रिझल्ट लागलेला होता आणि 13 मेला जे आहे ते 10वीचा रिझल्ट लागलेला होता। कारण पहिला जे आहे जर आपण बघितलं तर जून मध्ये 10वीचा रिझल्ट लागायचा आणि मेच्या लास्ट आठवड्यात 12वीचा निकाल लागत होता। पण आता जे 10वी आणि 12वीची परीक्षा आहे ते फेब्रुवारीच्या 10 किंवा 11 तारखेपासूनच सुरुवात होत आहे। पहिला कसं होत होतं की मार्च पासून जे 10वीची परीक्षा आहे ते स्टार्ट होत होती, पण आता फेब्रुवारी 20 पासूनच तुमची परीक्षा स्टार्ट झालेली होती आणि मागच्या वर्षीही फेब्रुवारी मध्येच 10वीची परीक्षा झालेली होती स्टार्ट। म्हणून जे आहे 10वीचा रिझल्ट जे आहे ते 13 मेला लागलेला होता। जर आपण बघितलं, जेव्हा 12वीचा निकाल लागतो त्याच्या एक आठवड्यानंतर 10वीचा निकाल लागतो। म्हणजे जर आपण 2025चं बघितलं तर 2025 मध्ये 5 मे रोजी जे आहे ते 12वीचा निकाल लागलेला होता आणि 13 मे रोजी जे आहे ते 10वीचा निकाल लागलेला होता। तर आता जर 12वीचे विद्यार्थी जर डिजी लॉकरच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जर जाऊन पाहिला तर तुम्हाला दिसेल की जे वेबसाईटवर आहे तुमचा रिझल्ट कमिंग सून असं दाखवत आहे। जेव्हा ते निकाल कमिंग सून असं दाखवतं तर 12वीचा निकाल ते एक आठवड्याच्या आत लागण्याची दाट शक्यता असते। आणि जर आपण बघितलं, जे शिक्षकांचा संप लागणार होता 28 एप्रिल, त्यामुळे जे आपला रिझल्ट आहे, पहिला असे सांगितलं होतं की न्यूज वरूनच अपडेट आलेली होती की जे तुमचा 12वीचा निकाल आहे ते मेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता होती आणि 10वीचा जे निकाल आहे ते आपला जे आहे 15 मे ते 25 मे पर्यंत लागण्याची शक्यता होती। परंतु ते तारीख आता कॅन्सल झालेले आहेत आणि आपले तारीख चेंज झालेले आहेत। तर आपण जाणून घेऊया ते तारीख कोणते आहेत। तर 10वीचा निकाल आपण जर बघितला, पहिला 12वीचा लागल्यानंतर आपला निकाल एक आठवड्यानंतर लागणार 10वीचा। तर नेमका आता 12वीचा निकाल लागणार कधी आहे, जेव्हा आपण डिजी लॉकरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जातो महाराष्ट्र बोर्डच्या, तर तिथे आपल्याला कमिंग सून दाखवते, म्हणजे एक आठवड्याच्या आत आपला निकाल लागणार आहे। नेमका आता तारीख कोणती, तर जे न्यूज आलेली आहे तर ते न्यूज वरून आपल्याला कळते की 12वीचा जे निकाल आहे ते मेच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे। म्हणजेच तुमचा निकाल 1 ते 7 मेच्या आत कधीही येऊ शकतो आणि त्याच्याच नंतर 10वीचा निकाल एक आठवड्याच्या आत लागण्याची शक्यता असते। जसे पहिला आपल्याकडे न्यूज आलेली होती की 13 मे ते 25 मे पर्यंत 10वीचा निकाल लागणार आहे, पण ते डेट कॅन्सल झालेले आहेत आणि तुमचा 10वीचा निकाल जे आहे ते 10 मे ते 15 मेच्या आत लागण्याची दाट शक्यता आहे। तर आपला निकाल आपण चेक करू शकता। तर कसे आपण चेक करणार निकाल, मी तुम्हाला इथे कंप्लीट प्रोसेस सांगते। तर सगळ्यात अगोदर तुम्ही गुगलवर जावा आणि गुगलवर जाऊन maha.nic.in ह्याच्यावर क्लिक करा। हे वेबसाईट जे आहे ओपन करा। जेव्हा तुम्ही हे वेबसाईट ओपन करता तिथे तुम्हाला एसएससी आणि एचएससी असे दोन ऑप्शन तुम्हाला समोर दिसून येतात। तर जे विद्यार्थी 12वीला आहेत ते एचएससी वर क्लिक करा आणि जे विद्यार्थी 10वीला आहेत ते एसएससी वर क्लिक करा। जेव्हा वेबसाईट ओपन होते तेव्हा तिथे तुमचा सीट नंबर आणि तुमच्या मदरचं नेम टाका, स्पेलिंग जे तुमच्या हॉल तिकीटवर आहे ते करेक्ट बघून टाका आणि सबमिटवर क्लिक करा। तर तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, निकाल लवकरच लागणार आहे। निकाल बघा आणि तुम्हाला किती टक्क्याची अपेक्षा आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।